हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. महोत्साह हा ज्याचा उत्साह फार मोठा आहे, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करण्यामध्ये तो सतत तत्पर आहे. कंटाळा नावाची वस्तू ज्याच्या गावीही नाही. सारख्याच परिस्थितीमध्ये एक माणूस उत्साही असतो तर दुसरा फार निरुत्साही असतो. उत्साही माणसामुळेच जगात मोठमोठी कामे झालेली आहेत. मोठमोठे कारखाने, गगनचुंबी इमारती, प्रचंड पाणीसाठा करणारी धरणे, विमानवाहू नौका, समुद्रात खोलवर संचार करणाऱ्या पाणबुड्या, या सर्व गोष्टी म्हणजे मानवी उत्साहाचे प्रतीक आहेत. या सर्व उत्साही कामसू माणसांना उत्साही बनवणारा किती उत्साही असेल ह्याची कल्पना करा. गॉड पार्टिकलवर संशोधन करणाऱ्या संस्थेला 2-3 वर्षांपूर्वी नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हे जे गॉड पार्टिकल दिसले ते निमिष मात्र दिसले, म्हणजे पापणीच्या उघडझापीला निमिष म्हणतात. सूर्याचे वेळेवर उगवणे मावळणे, समुद्राची भरती ओहोटी, विवक्षित कक्षेत फिरणारे पृथ्वीपेक्षा अनेक पट मोठे असणारे ग्रहतारे, या सर्वांना नियंत्रित करण्याचा उत्साह किती मोठा असेल याची कल्पना करूया. या पृथ्वी तलावर सूर्यच उगवला नाही असे कधी झाले नाही आणि पुढेही कधी होणार नाही यावर शास्त्रज्ञांचा देखील विश्वास आहे. हे सर्व दृश्य जगत आणि दृश्यापलीकडील जगत म्हणजे आश्चर्याने थक्क व्हावे असे आहे. बरे, भगवंत मोठमोठ्या गोष्टी नियंत्रित करण्यामध्येच गुंतला आहे असेही म्हणता येत नाही. अन्न पोटामध्ये जायचा अवकाश, पचनाची क्रिया तो लगेच सुरू करतो. मग ती मुंगी असो वा हत्ती, तो समदर्शी असल्याने त्याच्याजवळ भेदभाव नाही. मुंगीला अन्न पचवण्यासाठी तो हत्तीला आवश्यक एवढी ऊर्जा पुरवणार नाही आणि हत्तीला पचनासाठी मुंगीला पुरेशी असणारी ऊर्जा देणार नाही. त्याच्याजवळ योग्य माप आहे, विवेक आहे. ज्या प्रेमाने तो नवीन जीव जन्माला घालेल, त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था करेल, त्याच प्रेमाने संहाराची लयाची व्यवस्था करणाराही तोच आहे. सकृत दर्शनी युद्ध, संहार इत्यादी गोष्टी भयंकर वाटल्या तरीही त्या पाठीमागे त्याची व्यवस्थापनांची सगळे काही नीटनेटके करण्याचीच भूमिका आहे. भगवंताच्या एक एक नामाचा जरी आपण विचार केला, त्यावर चिंतन मनन केले तर आपण थक्क होतो आणि त्या दयाघनापुढे आपण लीन विनम्र होतो. हरिओम तत्सत.